जय शिवराय. इन्फॉर्मेटिव्हच्या अजून एका नवीन भागामध्ये आपल्या सगळ्या जणांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या आठवड्यामध्ये 2 स्नेहभोजनाचे कार्यक्रम झाले आणि दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते. पहिला कार्यक्रम होता खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी देशाच्या गृहमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये. अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये 2 दिवसाच्या दौऱ्यावरती आले होते आणि एकनाथ शिंदे त्यांना 2दा गपचूप भेटले. गपचूप याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीमध्ये. बरं, मग इथून सुरू झाल्या वेगवेगळ्या बातम्या. सकाळी ते रोखठोक बोलणारे पत्रकार ते अगदी संध्याकाळी 7 वाजता वार्तांकन करायला येणारे बगळे वगैरे मंडळी. एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यांना निधी दिला जात नाही, सत्तेमध्ये वाटा वाढवून हवा आणि एकदा का असे सगळे दावे सुरू झाले की मग त्यांची गाडी हमखास येऊन अडते की भाजपची गरज संपली, शिंदेना त्यांची जागा दाखवली. लक्षात घ्या, अमित शहानी जाहीर केलं आहे 2029च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ते स्वबळावर लढवणार आहेत, त्यामुळे शिंदेना भाजपमध्ये जावंच लागेल. आणि अजून काय काय स्वबळ वगैरे बोलावं लागतं. 100% भाजपा हा नारा तर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी दिला होता. बरं, आता आपल्या लाडक्या बहिणींनी मतांचं भरभरून दान जे या वेळेला टाकलेलं आहे भाजपच्या पदरामध्ये ते प्रत्येक वेळेला टाकतील का? आता ह्या गोष्टीची जाण भाजपला नसेल का? पण एक गोष्ट खरी आहे की 40 आमदार बरोबर असताना भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं. त्यानंतरच्या विधानसभेमध्ये त्यांच्या जागा 40 वरून 57 झाल्या. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरती त्यांचा दावा अगदीच चुकीचा होता असं नाही, पण भाजपलाही अभूतपूर्व यश मिळालेलं असल्याच्यामुळे शिंदेना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. नाराजीमुळे ते तर शपथविधीला सुद्धा हजर राहायला तयार नव्हते. फडणवीस अक्षरशः त्यांच्याकडे जाऊन बसले होते. मुख्यमंत्री पद नसले तरी तुमचा योग्य तो सन्मान केला जाईल असं शिरस्त नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना शब्द दिलेला आहे. त्यामुळे भाजपची सत्ता आली, आता शिंदेचं महत्व संपलं असा अर्थ काढणं हेच मुळी चुकीचं आहे. आता एक गोष्ट त्यातूनही खरी की प्रचंड बहुमत मिळालेलं असल्याच्यामुळे सगळ्यांच्याच अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक वेळी पूर्ण होतीलच असं नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहे ना, विरोधी पक्ष दिसतच नाही. जे आहेत ना ते सरकारच्या विरोधामध्ये त्वेषाने लढतायत, सरकारला त्यांनी चांगलंच घेरलेलं आहे असं चित्र कधीही दिसत नाही. सरपंच हत्या किंवा ढासळलेली कायदा सुव्यवस्था यावर खरं तर रान उठवायला हवं होतं, पण हे सगळं करायचं कोणी? त्यामुळे मग आपणच चर्चेत राहावं यासाठी नाराजीचा फार्स अधूनमधून केला जात असावा का ही सुद्धा शंका येते. शिंदे खुश नसल्याची समाज माध्यमामध्ये चवीने चर्चा होते. सगळा फोकस त्यांच्यावरती राहतो. बातम्या आपल्याच असाव्यात यासाठी ते अधूनमधून गावी जात असावेत. उभाटा शिवसेनेचा नाशिकला 2 दिवसाचा मेळावा होता. त्यांच्या शिबिराला जास्त प्रसिद्धी मिळू नये, आपल्याच चर्चा ह्या मीडियामध्ये असाव्यात यासाठी राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम केला गेला असावा. कारण नाराजी नाट्याच्या नंतर लगेचच अमरावती विमानतळ उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पुन्हा एकदा एकत्र दिसतात, याला काय म्हणायचं? आता राज ठाकरे यांच्या घरी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत स्नेहभोजनासाठी आले होते आणि त्यावेळी मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे सुद्धा तिथे उपस्थित होते. आता हे देशपांडे विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मुरली देवरांच्या विरोधामध्ये वरळी मतदारसंघाचे उमेदवार होते. आता या दोघा जणांच्या वादामध्ये आदित्य ठाकरे निवडून आले. माहीममध्ये स्वतः राजपुत्र अमित ठाकरे उभे होते आणि भाजपलाही येथून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवू नये असं वाटलं होतं. पण या ठिकाणीही उभाटा शिवसेनेचे महेश सावंत निवडून आले. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना एकनाथ शिंदेच्या राजेश मोरे यांनी हरवलं, तेही अवघ्या 6 महिने अगोदर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये. राजू पाटील यांच्या मनसेने शिंदे यांच्या मुलाच्या श्रीकांत शिंदे यांचं काम करून त्यांना निवडून आणल्याच्या नंतर. त्यामुळे साहजिकच हा प्रश्न पडतो की या भेटीचं नेमकं प्रयोजन काय असावं.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे आणि तसंच सूचक विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अगोदरच केलेलं आहे आणि कदाचित त्या दृष्टीने ही भेट झाली असण्याची दाट शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेच्या जीवावरती शिवसेना टिकली आणि वाढली सुद्धा। उभाटा शिवसेनेचे 10 आमदार एकट्या मुंबईमधून निवडून आलेले आहेत आणि बाकीचे 10 उर्वरित महाराष्ट्रातून। त्यामुळेच आजही ठाकरे आणि मुंबई हे समीकरण लोकांच्या मनामध्ये घट्ट रुजलेलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, पण मुंबईमध्ये त्यांचा अवघा एक आमदार आहे, तोही सन्ना मलिक यांच्या रूपामध्ये, म्हणजे भाजपला त्याचा फारसा लाभ होणार नाही असा। आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या पंखाखाली वाढलेले आहेत। कधी काळी ठाण्याच्या महापौर पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या नंतर राज ठाकरे यांनी त्यांना जाहीर पाठिंबा केला होता आणि त्यामुळे शिवसेनेचे हरिश्चंद्र पाटील त्यावेळी महापौर झाले होते। राज ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये जाहीर झालेले मराठी आंदोलन मागे घ्यावं यासाठी उदय सामंत यांनी त्यांची भेट घेतली आणि लगेचच राज ठाकरेंनी कोणतीही आडीवेडी न ठेवता निवेदन काढलं। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पक्षाची पोकळी भरून काढण्यासाठी राज ठाकरे यांना बरोबर घेतलं जाईलही कदाचित। राज ठाकरे यांच्या मनसेचा विचार केला तर त्यांना अजूनही चाचपडतच राहावं लागलं आहे। कधी मोदींना बिनशर्त पाठिंबा तर कधी विधानसभेमध्ये त्यांच्या समोरासमोर लढावं लागतं। पक्षाची नेमकी भूमिका ठरवली जात नाही आणि त्यातूनच मागच्या वेळी निवडून आलेल्या 7 नगरसेवकांपैकी 6 जणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, त्याचा हिशोबही उद्धव ठाकरेंना त्यांना द्यायचाच आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुती म्हणून एकत्र न लढता वेगवेगळी लढली गेली तर राज ठाकरे यांना बरोबर घेतल्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होईल असं एकनाथ शिंदे यांना वाटत असावं। लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी मतदार जो विचार करतात तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळी करतातच असं नाही। स्थानिक पातळीवरचे प्रश्न वेगळे असतात आणि विविध आंदोलनाच्या माध्यमातून मनसेकडे लोकप्रतिनिधींची पाठी जरी कोरी असली तरी कार्यकर्त्यांची मजबूत फौज आहे। राज ठाकरे यांच्या पक्षालाही या निमित्ताने काही स्थैर्य मिळू शकेल। तुम्हाला काय वाटतं की राज ठाकरे यांचा मनसे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बरोबर जाईल का? एक निश्चित ओळख मनसेला त्याच्यामुळे मिळेल काय? उद्धव राज यांनी एकत्र यावे हे सगळे प्रयत्न थकलेले आहेत, त्यामुळेच शिंदे यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय राज ठाकरे घेतील का? आणि त्यांच्या या निर्णयाच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किती नेमका फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? आजचा भाग हा आपण इथेच थांबवतोय, मात्र आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा। हा भाग जर आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम इन्फॉर्मेटिव्हच्या संपर्कामध्ये राहा। तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा, हसत राहा। धन्यवाद।